आज मी नवरात्री उत्सव म्हणून साडी नेसली. घरून निघाले तेव्हा हवामान फार छान होतं, पण ऑफिसला पोचेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू झाला. रोज साडी नेसण्याची सवय नसल्यामुळे मला काम करताना खूपच अडचण जाणवली. आणि तेव्हा माझ्या मनात विचार आला, मी तर फक्त एकच दिवस साडी नेसून ऑफिसला काम केलं तर मला एवढं कठीण वाटलं, तर मग आपल्या आई आजी रोज साडी नेसून किती काम करायच्या. त्या फक्त घरातील कामच नाही करत, तर स्वयंपाक, भांडी, पाणी, शेतमजुरी, नोकरी अशा सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना देखील रोजच साडी परिधान करायच्या. त्याचवेळी शृंगारही, सन्मानही, आत्मविश्वासही जपायच्या. विचार केल्यावर जाणवलं, आज आपण जे थोडं प्रगत झालो आहोत ना, ते त्यांच्या त्याग, त्यांच्या कष्ट आणि त्यांच्या संघर्षामुळेच आहे. त्या काळी स्त्रियांना प्रगती करणं म्हणजे खरोखरच ध्येय आणि जिद्दीचं काम होतं. आज आपल्याकडे सुविधा आहेत, स्वातंत्र्य आहे, समाजात बदल आहे, पण एवढं असून जर एखादी स्त्री मागे राहत असेल तर ती आपल्या समाजासाठी फारच मोठी शोकांकिता आहे. म्हणून या नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीची पूजा करताना त्या देवी समान आपल्या आई आजींचा त्याग आणि संघर्षाचं लक्षात ठेवलं पाहिजे. कारण खरी शक्ती ही देवीमध्ये नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या दैनंदिन संघर्षात दडलेली आहे.